नमस्कार मंडळी, मी हर्षा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? मजेतच असायला हवं. मी पण मजेत. आता म्हटलं आज बहिणीने फोन केला होता. ती म्हणाली चल आपण बाहेर पिझ्झा खायला जाऊ. तर मी तिला म्हटलं काय बाहेरचा पिझ्झा खायचा आहे, तू माझ्या घरी ये, मी तुला घरीच हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा खाऊ घालते. मैद्याचा वापर न करता छान असा पिझ्झा बनवते. तर ती म्हणाली ठीक आहे मी येते. मग आता ती थोड्या वेळात येणार आहे इकडे. मग काय तिच्यासाठी पिझ्झा करणार आणि जेवण पण बनवणार आहे, जेवण पण करून जाणार आहे ती. आता खूप दिवस झाले ना ती माझ्याकडे आलीच नाही आणि 4-5 दिवसा अगोदर मी गेली होती तिच्याकडे. आता म्हटलं तूच नाही आलीस, बरेच दिवस झाले इकडे, मग ह्या तरी निमित्ताने ये. म्हटलं काय बाहेर जायचं आणि ते अनहेल्दी खायचं, त्याच्यापेक्षा म्हटलं तू घरी ये, मी घरीच तुला करून खाऊ घालते. त्याच्यामुळे ती आता इकडे यायला लागली. मग आता पुढे काय होणार ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर मंडळी, चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, म्हणजे तुम्हाला आवडतात काय ते कमेंट करा. काल आम्ही डीमार्टला गेलो होतो, तर तिथं मी म्हणजे किचनसाठी काही शॉपिंग केली होती, ते पण तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याच्यामुळे म्हटलं आपण आता मोठाच व्हिडिओ बनवूया. म्हणजे ह्याच निमित्ताने तुमच्यासोबत मी डीमार्टमध्ये केलेली शॉपिंगसुद्धा शेअर करणार. मग चला तर बघूया मी डीमार्टमधून काय काय खरेदी केली ते तुम्हाला दाखवणारच आहे. ते पण मी स्पेशली किचनसाठीच खरेदी केली आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच. खूप दिवसाचे मला जेवणाचे ताटं घ्यायचे होते, त्याच्यामुळे हे मी 6 ताटं घेतलेत डीमार्टमधून आणि त्याचबरोबर 6 डिश घेतल्यात. तुम्ही बघू शकता, मला मी एक एक करून दाखवते. बघू शकता ताट किती भारी आहे. म्हणजे मला याची डिझाईन खूप आवडली आणि आम्ही बाहेर पण बघितलं होतं दुकानांमध्ये, पण आम्हाला अशी डिझाईन म्हणजे भेटतच नव्हती. म्हटलं काहीतरी म्हणजे नवीन पॅटर्नमधून घ्यावं ताटं, नाही का. मग डीमार्टला गेलो आम्ही. म्हणजे थोडं ग्रोसरीचं सामान घ्यायचं होतं, तर गेलो होतो. मग तिथं हे ताटं दिसले, तर म्हटलं चला आज ताटांचीच खरेदी करूया. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे ताटं घेतलेत 6, अशी 6 ताटं घेतलेत आणि हे डिश घेतल्यात त्याच्यामध्ये 6 आणि वाट्या पण घेतल्यात, एकाच डिझाईनमध्ये घेतल्यात. तुम्ही बघू शकता वाट्या पण किती मस्त आहेत, मला तर खूप आवडल्यात. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटले माझे हे ताटाचे सेट. मला प्रत्येकी म्हणजे हे तिन्ही मिळून मला प्रत्येकी म्हणजे एक पीस म्हणजे ताट पडलाय मला 199 रुपयाला. ताट पडलेला आहे 199 रुपयाला आणि प्लेट पडली आहे 99 रुपयाला, ही वाली प्लेट. आणि वाटी पडली आहे 59 रुपयाला वाटी. म्हणजे तिन्ही एक सेट बघितलं तर मला पडलंय 357 रुपयाला. तर मला तर खूप जास्त आवडले. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की माझ्या घरात 4-5 ताटं होते फक्त, आणि त्याच्यामध्ये पण 2 मोठे ताटं होते आणि मधला साईज जो असते ते 2 ताट होते, असे 4. आणि एक कप्प्यांचा ताट असतो ना, तो एक ताट होता. 5-6 ताटं होते. जर जास्त पाहुणे आले घरी तर ते काय झालं होतं माहिती आहे का, जास्त 5-6 पाहुणे आले तर मग काय ताटांचं म्हणजे बजेट बसतच नव्हतं. म्हणजे 5-6 पाहुणे आले तर पत्तरवाड्या घ्यायच्या जेवायला, मग ते चांगलं वाटत नाही. मग त्याच्यामुळे म्हटलं की नाही, आता ताटांचीच खरेदी करूया.
म्हणून मग घेतले. आता कसं माझ्या लग्नामध्ये कसं माझं लग्न झालं तेव्हा म्हणजे सगळ्यांनी कन्यादानाला पैसेच दिले होते, म्हणजे वस्तू काहीच नाही घेतल्या, कन्यादानाला पैसेच दिले होते. मग त्याच्यामुळे त्या पैशांमधून बरेच खरेदी केली. आम्हाला जे गरजेचं सामान आहे ते घेतलं आम्ही. पण त्यावेळेस काही एवढं म्हणजे ताटांची गरज वाटत नव्हती. पण मग आता जसे पाहुणे येतात जातात तेव्हा असं कुठंतरी वाटायला लागलं की नाही, आपल्याला ताटांची गरज आहे. मग काय घेतले एकदाचे. आता मी तर खूप खुश आहे. आणि त्याचबरोबर ही एक आपली खिसायची खिसणी घेतली, गाजर वगैरे, काकडी, हे ते खोबरं खिसायला. ही पण छान आहे, मला खूप आवडली. आणि माझ्याकडे होती पण प्लॅस्टिकमध्ये होती, त्याच्यामुळे प्लॅस्टिकमध्ये म्हणजे पूर्ण म्हणजे हे स्टीलचं होतं, ते किसायचं खोबरं किसायचं असते ते स्टीलचं होतं, पण ते वरून कोटिंग पूर्ण प्लॅस्टिकची होती, त्याच्यामुळे ते बरोबर वाटत नव्हतं. म्हणून मग म्हटलं ही पण घेतली. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये ना हे चिप्स करायचं नव्हतं, चिप्स करायची चाळणच नव्हती त्याच्यामध्ये, जुन्या ह्याच्यामध्ये खिसणीमध्ये. त्याच्यामुळे मग ही घेतली, कारण आमच्या भाऊंना तर बटाटे भजे खूप आवडतात. मग बटाट्याच्या चकल्या पाडायचं म्हटलं तर मग अवघड व्हायचं ना, म्हणून मग हे घेतली. आणि एक पॅन पण घेतलाय, म्हणजे दूध वगैरे तापवायला. आणि परत काय, आणि एक फ्राय पॅन पण घेतलाय, तुम्ही बघू शकता इकडे. हे पण छान आहे, मला खूप आवडले. सो आणि काही थोडं ग्रोसरीचं पण सामान घेतलं होतं. आता ते काय आपलं रेग्युलरच असते, पण किचनसाठी भांड्यांची एवढी शॉपिंग केली मी, मला तर खूप जास्त आनंद होते. तर चला मंडळी, आता थोडंफार मी स्वयंपाक करते यायच्या अगोदर, म्हणजे स्वयंपाकाची तयारी नंतर परत. तर चला मंडळी, बहिणीसाठी आज घरीच हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा करूया. त्याच्यामध्ये मैद्याचा वापर न करता आपण घरच्या घरीच पिझ्झा बनवूया. तर चला, तर मग मी कशी बनवते मी तुमच्यासोबत फुल रेसिपी पिझ्झाची तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही असेच कनेक्टेड राहा आणि बघत राहा. आता थोड्या वेळाने माझी बहीण पण येणार, तोपर्यंत म्हटलं ते पिझ्झासाठी लागणारे जे पीठ आहे ते आपण तयार करून ठेवावं. नंतर ती आल्यानंतर मग गरम गरम पिझ्झा करणार. सो तुम्ही इकडे एक कटोरा घेतला आहे, त्यामध्ये 2 वाटी रवा घ्यायचा आहे. त्यानंतर रवा घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटीला पण कमी दही टाकायचं आहे. आणि त्यानंतर 2 चम्मच आपल्याला साखर टाकायची आहे आणि अर्धा चम्मच एवढा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. आणि छान असं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याचं कणकीसारखा गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी इकडे कशा पद्धतीने गव्हाचं पीठ मळतं त्याच पद्धतीने मी इकडे हे पीठ पण मळून घेत आहे. जास्त घट्ट आणि जास्त बारीक पण नाही, असं थोडं थोडं पाणी लावून असा छान असा पिठाचा गोळा आपल्याला इकडे मळून घ्यायचा आहे. सर्वात अगोदर तर म्हणलं वरण भात लावून घ्यावा कुकरला, आणि नंतर पीठ वगैरे चपात्यांसाठी पीठ मळावं आणि भाजीची पण तयारी करावी. तर चला सर्वात अगोदर आपण डाळ भाताचं कुकर लावून घेऊया. त्यानंतर मी इकडे एका डब्यात तांदूळ आणि एका डब्यात डाळ घेतली आहे. आणि तांदूळ आणि डाळ दोन्ही छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. आणि त्यामध्ये कुकर घेतला आहे, कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे शिजायसाठी. आणि त्यानंतर डाळीच्या डब्यात हळद टाकली आहे. आणि तांदळामध्ये थोडासा मीठ टाकलेलं आहे. आणि कुकरचे दोन्ही डबे कुकरमध्ये टाकून छान असा इकडे कुकर लावलेला आहे. कुकर होतोय तोपर्यंत म्हटलं इकडे पीठ पण मळून घ्यावं. त्यासाठी जिकडे गव्हाचं पीठ घेतलंय मळायला आणि छान असं पीठ पण मळून ठेवलं आहे. त्यानंतर म्हटलं चवळीच्या शेंगाची भाजी करावी, त्यासाठी इकडे चवळीच्या शेंगा पण खुडलेल्या आहेत. आणि नंतर माझी बहीण पण घरी आलेली आहे,
बघू शकता इकडे ते घरी आले. त्यानंतर म्हटलं चला आता पिझ्झाची तयारी करूया. त्यासाठीच इकडे मी कांदा कट करून घेतला आहे. 2 भागामध्ये आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे. त्यानंतर शिमला मिरची घेतली एक, ते पण अशी उभी पातळ चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एक टोमॅटो पण घेतला, तो पण असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. पिझ्झासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या इकडे कट करून झाल्या. त्यानंतर आपण भिजवलेलं पीठ पण इकडे छान मुरलं आहे. त्यानंतर एक पिठाचा मोठा गोळा घेतला आणि तो आपल्याला इथं त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती जास्त पातळ आणि जास्त जाड पण नको लाटायला, मध्यम आकाराची चपाती लाटायची आहे. त्यानंतर फोकच्या चम्मचच्या साहाय्याने इकडे त्या चपातीला छिद्र पाडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या चपातीला मी छिद्रे पाडलेले आहेत. त्यानंतर इकडे गॅसवर कढई तापायला ठेवली आहे आणि कढईमध्ये ही चपाती टाकली आणि एका साईडनं छान अशी भाजून घ्यायची आहे. भाजल्यानंतर तिला पलटून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर त्याला चांगलं असं पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. पिझ्झा सॉस पूर्ण चपातीला लावायचा आहे, भरपूर असं लावायचं आहे. त्यानंतर इकडे चीजचे स्लाईस आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. पूर्ण चपातीवर अशा पद्धतीने पिझ्झा स्लाईस ठेवायचे आहे. त्यानंतर रेड चिली पावडर आणि ऑरिगॅनो पावडर याच्यावर आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर इकडे चीज पण आपल्याला खिसून त्याच्यावर टाकायचं आहे. अशा पद्धतीने सगळ्या चपातीवर आपल्याला चीज टाकायचं आहे. त्यानंतर आपण इकडे कट केलेले व्हेजिटेबल ठेवायचे आहेत, म्हणजे शिमला मिरची आणि टोमॅटो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्याचसोबत कांदा पण अशा पद्धतीने आपल्याला इकडे ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत वरून चीज भरपूर प्रमाणात टाकायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर थोडासा रेड चिली पावडर आणि ऑरिगॅनो पावडर पण त्याच्यावर टाकायचा आहे, परत चीज टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपला पिझ्झा पूर्ण झाला आहे. परत गॅस सुरू करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपल्याला लो गॅसवर त्याला शिजवायचं आहे. बघू शकता इकडे आपला पिझ्झा शिजत आहे. 10 मिनटानंतर मग ते झाकण उघडून त्या पिझ्झाच्या कडा साईडने आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने अशा पद्धतीने 2-4 चमचे पाणी टाकायचं आहे. परत आपल्याला 10 मिनटं कमी गॅसवर शिजवायचं आहे. तर बघू शकता आपला इकडे पिझ्झा रेडी आहे. मैद्याचा वापर न करता डोमिनोजसारखा पिझ्झा आपला घरच्या घरी रेडी आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता. त्यानंतर पिझ्झा वगैरे खाऊन झाला आणि इकडे सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि गप्पा करता करता टाईम बराच झाला. त्यामुळे इकडे माझ्या बहिणीची घरी जायची पण तयारी चालू आहे. आता ते घरी जायला निघाले आहेत. सो असा गेला आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन अशा व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.